सो हे गाईज, मी आकांक्षा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या फीडमध्ये. ओके. तर आज आहे विश्व आत्महत्या निवारण दिवस, 10 सप्टेंबर. म्हणायला किती छान वाटतं ना, विश्व आत्महत्या निवारण दिवस. पण त्याचं निवारण कसं काढायचं हे आपल्याला कोणालाच माहिती नसतं. इट्स अ फॅक्ट. तर आपण याचं निवारण कसं काढू शकतो? लाईक येतात यार, आत्महत्येचे विचार येतात. 25-29 वर्षापर्यंत असे विचार येतात, 15 वर्षापासून. तर आपल्याला याचा स्ट्रेस न घेता आपल्या फॅमिलीशी कन्सल्ट करायचं आहे. आता टिपिकल इंडियन फॅमिली सिस्टीम, लाईक खूप रिच घरचे असतील तर त्यांचं लाईक मोबाईलमध्ये लक्ष असते, लेकरांवर नाही. आणि जे गरीब असतात ते मर्यादेच्या दायरेमध्ये असतात. लाईक अरे रे, मर्यादेतच सांगायचं फॅमिली. पॅरेंट्सने मुलांशी फॅमिलीवर राहायला पाहिजे. म्हणजे उद्या चालून त्यांचं असं नाही जायला पाहिजे की मुलं लपवतायत त्यांच्या मनामध्ये खूप खूप गोष्टी सुरू आहेत आणि ते लपवत आहे आणि एक दिवस ते सुसाईड अटेम्प्ट करतात आणि असं होतं. त्यामुळे आपल्या मुलांशी तसे बॉन्डिंग बनवून ठेवणं खूप गरजेचं आहे. लाईक आपण समोरून विचारायचं की बाळा आज दिवसभरात काय झालं, किंवा मुलांनी पण नाही ऐकत आहेत, किती दिवस नाही ऐकणार, एक तर दिवस ऐकतील. सांगायचं, रोज आपलं शेड्यूल सांगायचं, पॅरेंट्सपासून नाही लपवायचं. आणि फ्रेंड्स ठेवायचे, लाईक नॉन टॉक्झिक, ज्यांना आपण आपली प्रत्येक गोष्ट सांगू शकू, जे आपल्याला समजू शकतील. नॉट लाईक तू निगेटिव्ह आहे तर तुझा फ्रेंड पण निगेटिव्ह. भाई, पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहायचं, जे तुम्हाला प्रत्येक सुखदुःखामध्ये साथ देतील, असे फ्रेंड्स ठेवायचे. नॉट लाईक यार मी तर इंट्रोवर्ट आहे, मी तर कोणाशी बोलतच नाही, मला हे जमतच नाही. एक्स्ट्रोवर्ट व्हायला लागेल जमान्यानुसार. एक अजून गोष्टी आहे, कन्सल्ट करा डॉक्टरशी. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग ना. जसं आपण इंडियन सोसायटीमध्ये असतो आणि लोक असं आपल्याला जज करतात की तू पागलांचं औषध घेत आहे, लिटरली. नॉट ॲट ऑल. आता घेऊ शकता तुम्ही यार. हे आता डिप्रेशन एन्झायटी आपल्या जेन झीमध्ये खूप कॉमन झाली आहे. घेऊ शकता, काय प्रॉब्लेम आहे. डॉक्टरांचा बिझनेस नाही आहे, दे विल स्टॉक यू. हां, ते तुमच्यासाठीच देत आहेत. आणि मेडिकेशन्स घ्या, कन्सल्ट करा डॉक्टरांशी. कन्सल्टन्सी पण अवेलेबल आहे फ्री ऑफ. गव्हर्मेंटचे पण हेल्पलाईन नंबर आहेत, ते पण तुम्ही यूज करू शकता, गुगलवर भेटून जाईल. आणि पॅरेंट्सनी पण जर मुलांची अशी मेंटल स्थिती दिसत आहे ना, तर यार कन्सल्ट करू द्यायला पाहिजे. आय थिंक सो. इट्स नॉट लाईक लोक काय बोलते, लोकांचं काय आहे, मेंटल म्हणजे नॉट लाईक. आणि लाईक एवढं पण नसेल होत. लाईक मी नाही सांगू शकत आहे, मी नाही कम्फर्टेबल माझ्या मित्रांना सांगायला, आईवडिलांना सांगायला. आणि मी नाही करू शकत शेअर, मी इंट्रोवर्ट आहे, नाही जमत आहे माझ्याने. तर एक साधं सोपा उपाय मी तुम्हाला सांगते की एक जनावर पाळा. हो, जनावर पाळा, पाळीव प्राणी पाळा, कुठलाही पाळीव प्राणी पाळा. कुत्रा, मांजर, गाई, ढोरं, वासरं, मिठ्ठू. ते लिटरली बोलतात तुमच्याशी, तुमच्या इमोशन्सशी. ते तुम्हाला समजून घेतात. लाईक तुम्ही कधी खूपच दुःखामध्ये या कुठून आणि तुम्ही रडा त्यांच्याजवळ, ते जज नाही करतील तुम्हाला. ते नाही बोलतील तू काय रडला. तुम्ही खूप खुशीने त्यांना जवळ घ्या, ते पण तुमच्या तसेच जवळ येतील, ते पण तुम्हाला तेवढंच प्रेम देतील. हे बेस्ट सोल्युशन आहे आजपर्यंतच्या स्टडीमध्ये. म्हणून घरी जनावरं असणं खूप आवश्यक आहे. आणि सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे फोन. लाईक इंस्टाग्राम, सोशल मीडिया अँड ऑल. आपली फीट पण तशीच येते, निगेटिव्ह. आणि पॅरेंट्स जर नाही ॲक्सेप्ट होत आहे की कुठलं जनावर आपण पाळायचं, तर या चिमण्या आहेत ना, त्यांना पण तुम्ही मैत्रीण मित्र बनवू शकता. लाईक माझ्या घरी मी रोज सकाळी चिमण्यांना तांदूळ टाकते, तर रोज मी ज्या दिवशी नाही टाकेल ना, ते मला आवाज देतात. इट्स अ बॉन्डिंग. जनावरं, कुत्रे जे बाहेर फिरतात ना, भटकंती कुत्रे, नाही चावत नेहमी. तुम्ही बॉन्डिंग बनवून तर पहा, ते खूप लॉयल असतील ॲज कम्पेअर्ड टू ह्युमन्स. सो थँक यू. आणि मी प्युअरली जेन झी आहे, बट आय डोंट लाईक फोन, सोशल मीडिया. सगळ्यात मोठा बॅड इम्पॅक्ट यानेच होतो आहे. लाईक जर मी आता पॉझिटिव्ह विचार करते तर माझी पूर्ण फीड पॉझिटिव्ह येते. मी जर निगेटिव्ह विचार करते तर माझी इन्स्टाची किंवा यूट्यूबची फीड पूर्ण निगेटिव्ह येते. माहिती नाही यार का का असं का होतं, बट असं होतं. सो स्टे अवे फ्रॉम फोन्स. लाईक तुम्ही स्वतःला बिझी ठेवा. ओके, थँक्यू.
दॅट्स ऑल. इट्स इझी, व्हेरी इझी. पण आपण खूप कॉम्प्लिकेटेड बनवून ठेवलंय. सोसायटीने ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तशाच टाईपचं मेंटल नसते, खूप मेंटल स्ट्रेस पण असते, एन्झायटी होते, स्वतःचा जीव स्वतःला खायला धावतो. होतं, मुलांशी होतं आजकाल, खूप कॉमन आहे. आणि या वयात जर तुम्ही आपल्या मुलांना सांभाळलं तर तर ते कधीच आत्महत्यासारखा प्रयत्नही करणार नाही. अगेन आपण बोलू शकतो लाईक मी निवारण तर सांगितले, पण आपण ओळखू कसं ना की आपण डिप्रेशनमध्ये आहो, आपण आता आत्महत्येचा विचार करू शकतो. तर तुम्हाला रात्रभर झोप नाही येणार. इट्स नॉट आशिकी, ओके. झोप नाही येणार, तुम्हाला भूक खूप लागेल किंवा तुम्हाला भूकच लागणार नाही. तुम्हाला खूप टेन्शन येईल, खूप टेन्शन येईल, पूर्ण निगेटिव्ह होऊन जाल. लाईक कोणीच आपलं नाही आणि सगळे पाथ आपल्यासाठी बंद झाले ॲज लाईक. असं नाही आहे, हा विचारच सोडून द्यायचा. पण हे सिम्प्टम